हनुमान गोवे सॉरी अमर कासने विपक्ष जेडी स्पोर्ट टेमघर या दोन संघांना विशेष सूचना असेल, सूचना नसून विनंती असेल. आपण ठीक उद्या 9 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर प्रथम कुमार चाविंद्रा विपक्ष जय हनुमान भावाळे याही दोन्ही संघांना विनंती असेल, आपण ठीक 10 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. कासने संघ आणि त्याचबरोबर टेमघर संघ, टेमघर पाडा संघ. चेंडू लॉंग नॉनस्टॉपला जातोय, राकेश खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषेबाहेर, चौकार. सागर भरलाय ग वारा सुटलाय ग, सागर भरलाय ग वारा सुटलाय ग, आई माझी दर्यानं बसली नाव ग आई. प्रतिम उत्कृष्ट चौकार. आपण नशिबाचा चौकार पाहतोय, कारण क्षेत्ररक्षकाला चौकार अडवता आला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर श्याम, राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय काळूराम. चेंडूला सुंदर ऑन साईडला केलं जातं, चेंडू मिडावून लॉंगरला येतो, आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची मागणी आहे आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा श्याम. या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात बॅट फक्त थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू पॉईंटला जातोय, आउटफील्डमधून थोडंसं चेंडूला मिसफील्ड केलं जातं आणि ज्या ठिकाणी 1 धावा ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. 2 धावांनी संघात धावसंख्या 8 या धावसंख्येवर पोहोचते. ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली ती फलंदाजाने आणि शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहिलं होतं हलक्यात बॅटने फक्त चेंडूवर थोडंसं टॅप केलं होतं. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज होतो, मारतो पंचांकडे गाडी घेतो श्याम, राईट मोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय काळूराम. एक दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा सामना आहे. हलकासा अपील, पंच संमत नाही बघूया. आणि निश्चितच मात्र धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न अंगलट येतोय. दिनेश याला मात्र आता मैदान सोडावं लागेल. नेक्स्ट न्यू बॅट्समन कैलाश येतोय. चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. चेंडूवर बिगेट घेण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग या ठिकाणी मात्र साधता आलं होतं. चेंडू शॉर्ट मिडाऊनला जातोय, डीप मिडाऊनमधून जो पण चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि या 2 धावेने टेमघर संघ पोचतोय वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. 1-10 पहिल्या प्रगतीपथावर आहे. श्याम संघातील सर्वात महत्त्वाचा टर्मकार्ड गोलंदाज आहे. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. सहा वाजून 53 मिनिटं झाली आहेत. सूर्यास्त अस्ताला आलेले आहे आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त शेवटचे 20 मिनिटं बाकी आहेत. चेंडूला स्विचचा फटका आपण पाहतोय, बघूया. आउटफील्डमधून मात्र अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही गाडी एकाच रुलावर आहेत. फलंदाज कैलाश याला मात्र मैदान सोडावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद
11 अशी सुरुवात आहे. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करता. न्यू बॅट्समन येतोय योगेश बोबडे. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे. चला आपण प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. 6:55 मिनटं झालेली आहे. सूर्यास्त असताना चालेल. आपल्याकडे फक्त आणि फक्त शेवटची 20 मिनटं बाकी आहेत. न्यू बॅट्समन योगेश येतोय. राजू चेंडूवर सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फाटका. मात्र चेंडू बीट करतोय क्षेत्रक्षकाला. चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय, चौकार येतोय. काढून त्याच्या बॅटमधून संघात 4 धावांनी पुढे सकते ती 15. सतीश अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजू. सुंदरसा ऑपड्रेव्ह आपण पाहिला होता. कळूनच्या बॅटमधून चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल झाला होता. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पूल केलंय. अप्रतिम झेल, उत्कृष्ट झेल केला जातोय. हाफटेकर पद्धतीचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता. चेंडूला पूल केलं होतं आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट थोडासा लँडिंग झाला होता. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल आउटफिल्ड आपण पाहिलं होतं वसंत याला. या अगोदर जो सामना झाला होता तो झेल सोडला होता संतोष याने आणि त्या अनुषंगानं संघ मात्र कुठेतरी आपण पराभवाच्या खाईमध्ये पाहिला होता. कदाचित ताडाजी संघाने तो झेल कलेक्ट केला असता तर निश्चितच त्या सामन्यामध्ये काहीतरी थोडंसं चित्र वेगळं प्रेक्षकांना पाहायला मिळालं असतं. गोलंदाज अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज होतो. मारुतो पंचांकडे गाड घेतो. राजू स्ट्राईक. न्यू बॅट्समॅन करतो योगेश. आता मध्ये बिन्नेची जोडी मैदानामधून टेमगर संघाची. सोनादेवी टेमगर. अतिशय चांगलं ॲपार्ट्स, एक उत्तम कामगिरी. निश्चित कुठेतरी संघाची एक धाव वाचवली जाते. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 3 धावा कंप्लीट. मात्र 3 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 18. न्यू बॅट्समन उमेश येतोय. चेंडूला मोठा फाटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडू देतो वाटी लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर चौकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका उमेशाच्या बॅटमधून आपण चेंडू सीमारेषा बाहेर जातो. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा बाहेर जातोय चौकार. चौकारांचा काय धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते 22. अगेन्स्ट गोलंदाज राजू. मिस टाइम फटका. चेंडू डीपमधून स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी बघा येतो आणि चेंडूला कलेक्ट करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा करण्याची संधी. 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 24. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजू. या ठिकाणी गोलंदाज थोडासा आपल्या फॉलोबरोबर चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा करतात.
कुठल्या प्रकारची फेक नसावी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारतो पंचांकडे गाडी घेतो रायटामोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो उमेश. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला चेंडूला फोर्स केलाय अतिशय अप्रतिम फटका बघू एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल होत आहे अप्रतिम आणि उत्कृष्ट फटका उमेशाच्या बॅटमधून येतोय चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होते ती 30 आणि बघूया अजून येणाऱ्या 7 चेंडू हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच पाणी पाजाची वेल द्यायची वेल नाही आहे पाजाची वेल आहे आणि दोन्ही संघामधून आपण एक अतिशय महत्त्वाचा सामना पाहतो. चेंडूला सुंदर सॉब्री अतिशय उत्कृष्ट फटका 1 बॉलच्या एका टप्प्याने मात्र चेंडू थोडासा मिसफील्ड तंबल होतो क्षेत्ररक्षक रामा 2 धावा कंप्लीट या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 32. एक चांगल्या आव्हानाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्यानंतर एक चांगला निर्णय आतापर्यंत सोनादेवी टेमघर या संघाचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोल्यावर पंचांकडे गाठ घेतोय महेश माळी. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय योगेशाच्या बॅटमधून चेंडूला सुंदरसा ऑनड्री अतिशय उत्कृष्ट फटका ऑन साईडला केला होता चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जातोय एक नेत्रदीपक षटकार. या सारा धावसंख्या साने पुढे सकते 38. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदरसा फ्लिक केले जातात चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय आउटफील्ड मधून नंदू अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. एकच धावसंख्या एकने पुढे सकते ती 39. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड शॉट व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडूची लाईन लवकर हिट केली होती आणि चेंडू एका रेषेमध्ये भिरकावून देतो चेंडू वाढीश राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला ना वास राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला ना वास होती चर्चा गावागावात चला लगेच आपण आता मात्र अतिशय चांगला चेंडू होता ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र जागेून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. फलंदाज चेंडू बॅटपडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर धावसंख्या आहे ती 45. एक विशाल लक्षाकडे वाटचाल अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला ऑन साईडला केलं जातं चेंडू डीपमधून थोडासा थंबल होतोय क्षेत्ररक्षक 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आणि ह्याचबरोबर षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 47 आणि विजयाचं लक्ष आहे ते 48. डीजे सतीश चला सोनादेव टेमघर संघ लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज बेल कमी घ्या.
तर अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती योगेशकडनं. 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार, वैयक्तिक धावा जमा केल्या त्या. तेवीस धावा वैयक्तिक योगेशने जमा केल्या आणि 3 षटकांमध्ये धाव फलक जर आपण पाहिलं तर 47 धावांपर्यंत पोहोचलाय तो सोनादेवी टेमगर संघ आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय 3 षटकांमध्ये ते श्याम स्पोर्ट धामणगाव संघासमोर. मयेकर यांना विस्फोटक फलंदाजी करावी लागेल सामना जिंकायला. मयेकर असतील, श्याम पाटील असतील, महेश माळी असतील, या तिघांवर मोठी जिम्मेदारी असेल श्याम स्पोर्ट धामणगाव संघाची. खरं तर आजच्या दिवसातील शेवटचा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा टेमगर संघ. मयेकर तंत्रशुद्ध फलंदाजी वारंवार पाहायला मिळते आपल्याला मयेकर यांच्याकडनं. स्ट्राईकला आहेत मयेकर, नॉन स्ट्राईकला आहेत श्याम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत संजय. चांगलं बॅटल रंगेल संजय आणि मयेकर यांच्या दरम्यान. संजय तयार मयेकरसाठी. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. गोलंदाज डोक्याच्या वरून चेंडू जातोय, मात्र 1 धाव आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल मयेकर याला. आणि एका धावेने धावसंख्या, धावांचं आणि स्वतःच्या धावाचं तसेच सांघिक धावाचं श्री गणेशा होते 1 धाव. फलंदाज आहे नंदू. इथे मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखा चेंडू पंच इशारा करते अवांतर चेंडू, अवांतर धाव. गोलंदाज संजय एक अवांतर चेंडू हाताळतो. माझ्या समवेत स्कोरची भूमिका पूर्ण दिवसभर महेश दळवी आणि त्यांचे छोटे बंधू म्हणजे प्रतीक दलवी यांनी हाताळलेली आहे. पुढील चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. बॅटची कडा लागते आणि यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही कालूराम. पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिला झटका. 1 या धावसंख्येवर, 2 या धावसंख्येवर. शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील आणि आपण पाहिला असेल धामणगाव संघाचा परफॉर्मन्स, चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. मात्र शेवटच्या आजच्या दिवसातील शेवटच्या आणि अंतिम सामन्यामधला जर आपण विचार केला तर मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळालं आपल्याला. च्या जोरावर 47 धावा सोनादेवी टेमगर संघाने इथे पूर्ण केल्या. गोलंदाज तयार. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या आता इथे पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 3. पहिलं षटक मार्गस्थ आहे संजय याचं. इथे मात्र चेंडू बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये. शॉर्ट लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि मयेकर याला सुद्धा परतावं लागेल. आता मयेकरची जागा वरून काढण्यासाठी जातोय फलंदाज. रामा येतोय. शेखर मयेकर खूपच निराशा करतायत आपल्या बॅटिंगमध्ये. सातत्यपूर्ण या पूर्ण स्पर्धेमध्ये मोठे फटके मारण्यामध्ये अयशस्वी राहिलेत मयेकर. इथे मात्र चेंडू बिरकावून दिले. राऊंड चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू जाईल एका टप्प्याच्या सहाय्याने. 4 धावांसाठी चौकार. जयवंत कोलेकर आहेत. चेंडू मागवावा लागेल ग्राउंडच्या बाहेरनं. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 7.
धन्यवाद. खूपच सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला तो वसनेच्या बॅटमधून. इथे मात्र आसमानी टोळा चेंडू जाईल बाहेर मागवावं लागेल. डीप मिड विकेट माफ करा काऊ कॉर्नरच्या वरनं 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. ते मात्र 13 धावा फलकावर. आपण पाहिलं असेल टेमघर संघाने सुद्धा पहिल्या षटकामध्ये श्याम याच्या गोलंदाजी 11 धावा कुठल्या होत्या. इथे मात्र धामणगाव संघाचा विचार केला तर 13 धावा फलकावर पाहायला मिळतात. मात्र दोन जे गोलंदाज होते राजू आणि महेश यांनी 19 धावा फलकावर लावल्या होत्या. इथे मात्र कमबॅक केले. महेश याने 17 धावा दिल्या होत्या आणि राजू याने 19 धावा खर्च केल्या होत्या. टोटल 47 धावा फलकावर 3 षटकामध्ये जमा करण्यामध्ये यशस्वी ठरला होता तो टेमघर संघ. सोनादेवी टेमघर. गोलंदाज आहे उमेश. फलंदाजीसाठी स्ट्राईकला फलंदाज रामा. एक निर्धाव चेंडू. खरं तर रणनीती कुठेतरी खराब रणनीती पाहायला मिळते आपल्याला रामाकडनं. कारण चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज. इथे मात्र कवच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून देतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का हा प्रश्न आहे. आणि 2च धावा. खर तर महेश याला पाचारण करणं गरजेचं होतं या क्षणी. कारण सामना कुठेतरी मोठे फटके मारण्यासाठी होता. मात्र रामा कुठेतरी चाचपडत आहेत. ह्या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 15. इथे मात्र खराब रणनीती आणि खराब रणनीती पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडू. पुढील चेंडू. इथे मात्र कट करताय. चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेने खूप मोठं नुकसान होणार नाही सोनादेवी टेमघरचं. हा षटक पूर्णपणे हावी राहिलाय गोलंदाज उमेश. इथे मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 20. अजूनही इथनं जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू. गोलंदाज सज्ज. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि ही एकच धाव.
आता एक षटक शिल्लक आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज दामू. दामू येतोय. सत्तावीस धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू जातो एका टप्प्याच्या सहाय्याने चौकार. तेवीस धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. खर तर थोडीशी रणनीतीचा जर विचार केला तर रामू जोपर्यंत खेळपट्टीवर असेल, जेवढा वेळ आपण रामू याला खेळपट्टीवर ठेवाल सोनादेवी टेमकर, तितकं आपल्या विजयाचे जे पर्सेंटेज आहे ते वाढत जातील. वसर मात्र अप्रतिम फलंदाजी करतो. 20 धावांवर, वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. इथे मात्र प्रार केलाय. चेंडू जाईल वन बाउंड. 4 धावांसाठी चौकार. वसर ऑन फायर. इन द मेल 500च्या 3 100च्या नोटा आपल्याला जमत नाही धंदा खोटा. मी ही शोभाला पक्का धन्यवाद डीजे. आणि इथे मात्र 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. वसन जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत आशा असेल, मोठे फटके मारावे लागतील. जर हा सामना जिंकायचा असेल तर धामणगाव संघाच्या वसन याला. आणि स्ट्राईक सुद्धा वसनकडे ठेवावी लागेल, कारण जोपर्यंत वसन खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धोक्याची घंटा असेल सोनादेवी टेमकर संघाच्या डोक्यावर. चांगली फलंदाजी धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते. आता 29. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या. आता मात्र 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके खेळावे लागतील वसन याला जर हा सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. हा सामना पूर्णपणे झुकलाय. आता 2 चेंडू 16 धावा. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. 1 चेंडू 16 धावा. आणि नेता अभिनंदन अभिनंदन. सोनादेवी टेमकर हाडलक. श्याम स्पोर्ट धामणगाव हा सामना विजयी झाले. सोनादेवी टेमकर संघ विजयी झालाय. सोनादेवी टेमकर संघ. आणि मॅन ऑफ द मॅच उमेश. आणि मागील सामनावीर पुरस्कार श्याम पाटील यांनी आपली मागील सामन्याची मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायची आहे. मी आदरणीय मिलिंदजी भोईर साहेबांना विनंती करीत श्याम पाटील यांना सन्मानित करायचं आहे. श्याम पाटील साहेब आपली मॅन ऑफ द मॅच आपण घेऊन जायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम आणि शेवटच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच असणार आहे उमेश. सोनादेवी टेमकर संघाचा उमेश. अप्रतिम क्रिकेट. 23 धावा फलकावर जमा केल्या. आपण यायचं आहे.